आम्ही एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे. हे आय थिंक भोपाळमध्ये आहे. पण एक गोष्ट समजली आहे, दिवाळीमध्ये कधीच MP UPचा प्रवास करायचा नाही. नाहीतर अशी लागते वाट. कारण की जरी तिकीट आपलं रिझर्वेशन असेल तरी त्यांच्यासोबत आपल्याला काही भांडता येत नाही. कारण की त्यांना पण त्यांच्या गावाला जायचं असतं आणि आपणच माती खाल्लेली असते ह्या टायमिंगला, त्यांच्या टायमिंगला येऊन. त्यामुळं तुम्ही पण जर कधी दिवाळीमध्ये प्लॅन करत असाल उज्जैनला किंवा वाराणसीला जायला, अजिबात करू नका. ऑफ डेजमध्ये करा. तुम्ही पण खुश राहताल, प्रवास पण सेफ होईल तुमचा. आता आमच्या प्रवासाची तर वाट लागली आहे. तर तेव्हा ट्रेन 1 तास लेट पोहोचली ज्या लोकेशन उज्जैनला. आणि आता असं वाटत होतं की ट्रेन लेट व्हावी. पण ट्रेन 1 तास आधीच येऊन ठेवले आम्हाला स्टेशनवरती. आता आमची नेक्स्ट ट्रेन आहे ती 3 तासानंतर आहे. तर आता 3 तास आम्ही इथे काय करणार आहे ते आम्हाला पण नाही माहिती. चला बघू, काहीतरी करू आता. मग सतीश कसं वाटतंय? आवाज नाही आला. मस्त. तुला तर काय सवय असेल. इथंच एक घर बांधून राहता. चलो 3-4 तास लेट आहे, त्याच्यामुळे आम्ही निघालोय हा एरिया बघण्यासाठी. मी जास्त घेतील पैसे. आत्ता मलाच माहिती नाही हा कोणता एरिया आहे आणि सतीशला सुद्धा माहिती नाही आहे. पण आता आलोय तर एरिया जरा फिरू म्हटलं, म्हणून आम्ही आलेलो आहोत हा एरिया फिरायला. तर बघा लोकेशन तसं चांगलं वाटतंय. आय थिंक भोपाळच्या इथे आहे कदाचित. चलो अभी हम घूमते हैं, तुम्हाला पण सांगते काय काय आहे इथं चांगलं. ह्या स्टेशनवरून आम्हाला जायचं होतं राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरती. आणि त्यासाठी आधी आम्ही खाल्लं वगैरे आणि नंतर विचार केला की ते जे रेल्वे स्टेशन होतं ते एकदम सेफ वाटत. रिक्षा करून जाण्याचं पूर्ण भोपाळ सिटी तेच त्यांनी आम्हाला पूर्ण भोपाळ सिटी एक्सप्लोर करून. वहीं था तो यहाँ पे कहाँ जा रहा है? यहाँ मैंने 7 का घर है. अच्छा, हम यहाँ अलग रहते किराए से. काफ़ी हो गया रोड के कारण, मार्केट बाजार के. अभी यहाँ पे ट्रैफिक है. नहीं यहाँ जल्दी हो जाता है, अभी 2 मिनट में लगेगा साफ. ये रोड है जिसमें नेता मंत्री लोग जाते हैं, ये पता ही रहता है. हाँ ये हाँ वो मतलब तो पूरी सारी रात निकलती है दरवाजे. और गणेश जी के दिन हम लोग उस दिन भी रोड में जाता है. समझ लीजिए पब्लिक यहाँ से लेती उधर कमला पार्क की ना जो पार्क बना वहाँ तो पब्लिक होती है और बहुत अच्छे निकलती है. अब वो वाई देना तो हमने मुझे ये हमारे इधर का डीपी मॉल मस्त लगता है. बहुत से लोग ये डीपी आगे आशिमा मॉल है 5 किलोमीटर और भी फेमस है. इसमें सब है ना मॉल का सब बहुत बड़ा है. बहुत है ना इसमें बल्कि एक नहीं ये सबसे बड़ा होटल है JDW मैरिट. हाँ वो क्या मैरिट का होटल है ना, वो सबसे बड़ा होटल है. पुणे मुंबई उस साइड भी मैरिट के बड़े वाले होटल है. ये सभी लग्जरियस रहते हैं, 5 स्टार. अब रात होगी तो
ते म्हणतात ना, अनोळखी राज्यात जाऊन कोणासोबत बोलायचं नसतं, जास्त ओळख करायची नसते. पण एक फायदा पण होतो की आपण ओळखायचे असतात चांगली लोकं कोणती आणि वाईट लोकं कोणती. तर त्यातच आम्हाला ही चांगली लोकं भेटली होती आणि आम्ही पोचलो होतो राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरती. आणि जसं आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा पण एकदम भारी रेल्वे स्टेशन होतं. आम्ही जेवढे MP UPमध्ये फिरलो ना, जेवढे स्टेशन फिरलो त्यातलं हे 1 नंबरचं स्टेशन होतं. कारण की इथं सगळ्याच फॅसिलिटीज होत्या. म्हणजे असं वाटत नव्हतं की काय कुठं आलो आहे आम्ही किंवा काय. आणि स्वच्छता तर 1 नंबर स्वच्छता होती इथं. म्हणजे एकदम एअरपोर्टवरती कसं असतं त्या टाईपमध्ये इथे एकदम स्वच्छता होती. त्याच्यामुळं आम्हाला पण जरा भारी वाटलं. आणि इथून आमची ट्रेन लेट होती त्याच्यामुळं आम्हाला इथे थांबायचं होतं. आणि रेल्वे साठी खेळणी वगैरे किंवा ज्या मॉलमध्ये ज्या ॲम्युनिटीज असतात त्या सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि वेटिंग एरिया, प्लॅटफॉर्म्स, असं वाटतच नाही की आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलोय म्हणून. आणि मला तर वाटतंय एवढ्या स्टेशनमध्ये मला हेच रेल्वे स्टेशन भरपूर आवडले. आणि हे इंडियातलं सगळ्यात मोठंच ना रे, मोठं रेल्वे स्टेशन आहे. आणि ट्रेन लेट होती आमची म्हणून आम्ही जरा वेटिंग एरियामध्ये येऊन जरा आराम केला. आणि त्याच्यानंतर 2:45 वाजता उठलो आणि प्लॅटफॉर्मवरती गेलो, कॉफी वगैरे पिली आणि पुढच्या आमच्या येणाऱ्या ट्रेनची वाट बघत बसलो. तर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि हो, ह्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि वाट बघा आमच्या नेक्स्ट व्हिडिओची. थँक्यू.